राष्ट्रसंत भगवान बाबाचा फिरता नारळी 51वा सप्ताह पिंपळनेरमध्ये होत आहे. त्या सप्ताहाच्या निमित्तानं आज ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपस्थित लावलेले. हाके साहेब, आज तुम्ही उपस्थित लावले स्वतः. निश्चित बीड जिल्ह्यामधल्या शिरूर तालुक्यामधल्या पिंपळनेरमध्ये संत भगवान बाबांच्या विचारांना मानणारं इथली माणसं, कष्टकरी माणसं, वर्षभर ही माणसं पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये तर काबाड कष्ट करायला जातातच, पण त्याचबरोबर ऊसतोड मजूर असतील किंवा अजून कुठली कामं पडेल ती कामं करणारी माणसं, या माणसांचे विचार, आचार, प्रेम, भगवान बाबांची भक्ती, ह्या सगळ्या गोष्टी आणि लाखोंचा जनसमुदाय गेल्या अनेक दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये जे बीड जिल्हा म्हणजे गुन्हेगारी हे जे समीकरण महाराष्ट्राला बघायला मिळतं हे चुकीचं आहे. खऱ्या अर्थानं इथली माणसं किती प्रेमळ आहेत हे इथं आल्यानंतर बघायला भेटतं. नक्कीच आज माजी मंत्री धनंजय मुंडे देखील इथे उपस्थित लावणार आहेत. त्याचबरोबर भाजप आमदार सुरेश दस देखील येऊन गेलेले आहेत. कसं बघता याच्याकडं ना, दोघंही नेते मंडळी एका कार्यक्रमाला एका स्टेजवर येणार अशी चर्चा आहे. नेते मंडळींनी त्यांचं राजकारण आणि राजकीय भूमिका जरूर घ्याव्यात. इथं माणसं येत आहेत ते भगवान बाबांचा विचार, आदर्श आणि वर्षभर जगण्याची ऊर्जा घेण्यासाठी इथं माणसं येत आहेत. आणि माणसांचा स्वभाव खरं तर बीड जिल्ह्यातली मातीच वेगळी आहे, माणसंच वेगळी आहेत, हे महाराष्ट्राला कळायला हवं. बीड जिल्ह्याची जी बदनामी आहे ती थांबवा, प्रत्येक राजकीय पुढाऱ्याला सांगणं आहे. नाहीतर इथून पुढचा कालावधी बीड जिल्ह्यामधला या प्रत्येक गोष्टीत राजकारण करणाऱ्या पुढाऱ्याला निश्चित घरी बसवल्याशिवाय इथली लोक राहणार नाहीत. सप्ताहामध्ये काही भाषणं देखील होणार आहेत. त्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहणार आहात का? मी आलो इथं भगवान बाबांच्या भक्तांशी संवाद साधायला. राजकीय भूमिकेपेक्षा राजकीय भूमिका घ्यायला, सामाजिक भूमिका घ्यायला, रिझर्वेशनची पॉलिसी मांडायला अनेक व्यासपीठ आहेत. मला इथं भगवान बाबा आणि भगवान बाबावर भक्ती करणाऱ्या माणसांची डायलॉग शोधायला मी इथं आलो आहे. नक्कीच लक्ष्मण हाके राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी इथं आलेलो आहे. राजकारण करण्यासाठी अनेक स्टेज आहेत, तिथे राजकारण करावं असा देखील टोला लक्ष्मण हाके यांनी लागवलेला आहे. कॅमेरामन इरफान मोहम्मद सह मी योगेश काशीद, पिंपळनेर, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.